तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र MTD. अजून स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुम्ही बघू शकता की म्हणजे थोडंसं वातावरण उघडलं आहे. पुष्कळ दिवसापासून म्हणजे ऑलमोस्ट 20-25 दिवस झाले पाऊस चालू होता. तर पिकाचं नुकसान, अजून इतर काही नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचे. तर मी तर चाललो आहे बाबासोबत माथ्यावर. चला बघूया काय झालं आहे तर शेतात. अजून व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे. अजून बेल आयकॉन दाबून द्या म्हणजे बाकीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहील. यूट्यूब शॉर्ट्स तर बघतच असाल तुम्ही. ठीक आहे. तर चला निघूया आपण माथ्याकडे. रॉकी तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या शेतात, ज्याला माथा पण म्हणतात. अजून तिकडल्या साईडने बुवाचं शेत आहे. तुम्हाला लास्ट टाईम म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी कुठे काय काय लावलं आहे, काय काय नाही लावलं आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट म्हणजे जे पराठी आहे ती अर्धी झाली आहे डवरून. म्हणजे जेव्हा पावसाचा थांबा राहतो तेव्हा आमचा जो गडी राहतो तो डवरून टाकतो. म्हणजे जे मधातलं जी वीट जी राहते, म्हणजे तुम्ही तण पण म्हणू शकता, तर ते निघण्यात येतं. अजून सध्या तर म्हणजे आजूबाजूने निंदाची काही गरज नाही आहे. तरी बघूया, तण मोठं झाल्यानंतर निंदाची गरज पडू शकते मला असं वाटते. अजून बाकी तर ठीक आहे पराठी इकडली. पण ज्या जागेवर म्हणजे प्रॉपर ड्रेनेज नसेल तर तिकडली पराठी मला वाटते गेली असेल ऑलमोस्ट. तर तिकडली तर मला कमी दिसत आहे, म्हणजे लहान दिसत आहे. तर जाऊया आपण थोड्या वेळाने बघायला. इकडे तुम्ही सोयाबीन बघू शकता. सोयाबीन टोंगळ्यावरती गेलं आता पाण्यामुळे. लास्ट टाईमचं तर अर्धा माणूस होतं सोयाबीन. मला वाटते तिकडल्या साईडचं असू शकतं. तर आपण तिकडली पराठी बघून घेऊ काय हाल हवाला आहे. तर चला निघूया. तर मित्रांनो, आपण आलो आहे बुवाच्या शेतात. तुम्ही बघू शकता की म्हणजे पाण्यामुळे पूर्ण जे पानं आहे ते झडून गेले आहे. अजून पुष्कळ नुकसान झालं आहे यंदा पूर्ण शेतकऱ्यांचं. वातावरणाचं काही करू नाही शकत ना आपण. कोणत्या वर्षी पाऊस जास्त पडतो, कोणत्या वर्षी पाऊस खूप कमी पडतो, जेणेकरून म्हणजे शेतकऱ्यांना खूप त्रास होतो, ज्यांच्याकडे म्हणजे इरिगेशनची फॅसिलिटी नसते. तर याच्यात काही पर्याय नाही आहे शेतकऱ्याला. इट ऑल डिपेंड्स ऑन वेदर. तर चला आपण निघूया तिकडे समाधीकडे. तर झाला शेतातला फेरफटका. अजून पुष्कळ काही गोष्टी बघितल्या मी. तर चला निघूया घराकडे आता. आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला. माझी इच्छा झाली होती की म्हणजे मगाशीच इच्छा झाली होती की म्हणजे फुलांनी सजवायचं म्हटलं आजोबाच्या समाधीला. पण हवाच एवढी चालू आहे की मला वाटलं फुलं उडून जाईल. पण आता ठेवले कसे तरी. तर चला आता वातावरण उघडायची सुरुवात झाली आहे. चांगली गोष्ट आहे, जेणेकरून जे पीक आहे ते वरती होऊन जाईल. अजून नंतर दाखवेनच तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये काय प्रोसिजर आहे काय नाही. तर चला निघूया आपण. तर मित्रांनो, आता घरचे अजून गावातले पूर्ण कामं निपटल्या. तर मी तर निघत आहे वर्धेला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. अजून काळजी घ्या तब्येतीची, कारण मला आत्ताच डेंग्यू झाला होता. अजून डेंग्यूवरून उठलो होतो. तर काळजी घ्या. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.